संस्कृतमध्ये तुझं खूप प्रभुत्व आहे म्हणून विचारते की या संस्कृत साहित्यामध्ये शंकराचं किंवा शिवतत्वाचं काय वर्णन आहे नक्की? म्हणजे वेगळ्याच प्रकारचं शंकराचं वर्णन आहे नाही का? आता हे शिवतत्व जर आपण म्हटलं ना तर त्याचं आध्यात्मिक दृष्टीतनं उपनिषदापेक्षा सुद्धा अध्यात्म ग्रंथांमधनं अधिक येतं. आणि शंकर म्हटलं ना तर त्याचं आजच्या भाषेत सांगायचं तर एक फॅमिली मॅन अच्छा. असं त्याचं वर्णन संस्कृतामध्ये केलेलं आहे की त्याला 2 मुलं आहेत, त्याची पत्नी आहे, त्याच्याकडे भरपूर माणसं आहेत राहायला आणि त्याच्यावरनं त्याचं एक सुंदर रूप उभं केलेलं आहे. म्हणजे आपल्याकडची मला गंमत हीच वाटते की आपल्याकडे म्हणून ते दाम्पत्य जीवनाला महत्व देतात की शंकर पार्वती आहे, विष्णू लक्ष्मी आहेत, की कुटुंब हा आपल्या संस्कृतीचा जो मुख्य हे मानलाय त्यात सुद्धा शंकर पार्वती आहेत आणि ती अन्नपूर्णा आहे. आता ती अन्नपूर्णा का ह्याच्यावर किती श्लोक लिहिलेत तर एक सांगते, म्हणजे श्लोक सांगण्यापेक्षा भावार्थ सांगते की अन्नपूर्णा का म्हणे बरोबर आहे हो. शंकर पंचानन, त्याला 5 तोंड आहेत. त्याचा मुलगा कार्तिकेय त्याला षडानन म्हणतात, त्याला 6 तोंड आहेत. दुसरा मुलगा गजानन म्हणजे त्याचं एवढं हत्तीचं मुख, शिवाय एवढे सगळे गण घरामध्ये, त्याच्यामुळे तो नंदी पण आहे. इतकी माणसं आहेत तर त्यांचं पुरवठा करायचा तर तिला अन्नपूर्णाच असायला हवं का नाही? म्हणजे ती भवानी आहे. म्हणजे थोडक्यात काय तर गृहिणीने अन्नपूर्णा असावं. म्हणजे अन्न पुरेल आणि पोषक पूर्ण म्हणजे त्या सर्वार्थाने पूर्ण ती असली पाहिजे. म्हणजे हा किती वेगळा आणि किती छान अप्रोच आहे त्याच्यामध्ये. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काय शंकर पार्वतीचा संवाद दाखवलाय की शंकर आलेले आहेत आणि पार्वती दार उघडत नाहीये. तर शंकर आतून विचारते कस्त्वम, तर तो सांगतो शूली. कोण आहात तर म्हणलं मी शूली आहे. तर शूलीचे 2 अर्थ होतात, एक म्हणजे त्रिशूळ धारण करणारा आणि दुसरं म्हणजे पोटशूळ उठलेला. अच्छा. पोट दुखत असलेला. हा, तर आता ती किती हुशार आहे बघा. आता स्त्री आहे म्हणजे ते आलंच, पण कस्त्वम हा सांगतो विचारा शूली, तो भोळाच आहे ना, तो शूली सांगतो. तर ही काय विचार करते, अच्छा शूली मग मृगय भिषजम, मग औषध शोध बरं. मग तो म्हणतो की अगं अशी काय करतेस, मी तर स्थाणू आहे. आता स्थाणूचे पुन्हा 2 अर्थ होतात, एक शंकर आणि दुसरं म्हणजे झाड किंवा खांब. मग ती असा तो संवाद त्यांनी इतका सुंदर आणि शेवट म्हटलंय अरे खूप सुंदर आहे. आणि असं शेवट असं म्हटलंय की अशी शंकराला जिने हतवच केलं अशा पार्वतीला शंकरासहित नमस्कार. असे म्हणजे मला म्हणायचंय काय की, आणि यात मला विशेष गंमत काय वाटते की शंकर ही तशी कोपिष्ट देवता म्हटलेली आहे की पटकन तो कधी तिसरा डोळा उघडेल आणि भस्म करेल सांगता येत नाही. पण याच शंकरावर सर्वात जास्त सुभाषित अशी मिळतात. का बरं? त्याचं दुसरं नाव आशुतोष आहे. आशु म्हणजे झटकन आणि तोष म्हणजे संतुष्ट होणारा. म्हणजे तो जेवढ्या लवकर तापतो तेवढ्याच लवकर तो शांतही होतो, निवळतोही आणि तितक्याच मनापासून तो आशीर्वादही देतो. म्हणून घेतली एखादी फिरकी चालू शकते. आता स्मिता, मला तुला त्याच प्रकारचा प्रश्न विचारायचा आहे. कारण ती म्हणते शंकर म्हणजे फॅमिली मॅन आणि आपण त्याला पण पूजतो. हो. तर मग आजकालच्या जगामध्ये आपण हे जे आपण म्हणजे हे संसार करता करता आपली आध्यात्मिक प्रगती कशी केली पाहिजे? कारण आपल्याला असं आपला एक समज आहे ना की तुम्हाला आध्यात्मिकता करायची म्हणजे तुम्ही एकदम रिटायर्ड म्हातारे झालेले किंवा हिमालयात निघून जायचं, सगळं सोडून द्यायचं, सर्व संघ परित्याग करून जायचं. तर ते कसं काय? म्हणजे जरा हे खूपच चुकीची कल्पना आहे की तुम्ही पूर्वी तरी मी जेव्हा सुरुवात केली 35 वर्षापूर्वी, तेव्हा मी जेव्हा स्पिरिच्युअलिटीबद्दल बोलायचे ना तर लोक म्हणतात अरे मा स्मिता आई, माझे खूप धिल्लर म्हणजे चिडवायचे वगैरे, अगदी अक्षरशः खिजवायचे. म्हणजे मला कधी कधी त्यांचा अतिशय राग यायचा की ह्यांना कळतच नाहीये काय होतं त्यावेळेस. आता जरा स्पिरिच्युअलिटी म्हटल्यावर फारच आपण एनिवे. तर लोकांचे हे मिथ्स आहेत, ते रॉंग अंडरस्टँडिंग आहे की आपण ह्याच्यामध्ये आहोत म्हणजे ही आता सगळं सोडून जाईल किंवा काय. मध्ये मला ते हे झालं होतं खूळ की मी सगळे माझे कपडे खूप व्हाईट, म्हणजे सगळा अख्खा ऑलमोस्ट व्हाईट वॉर्डरोब होता. आमच्या घरी देखील एव्हरीबडी सेड मॉम व्हाय यू वेअरिंग व्हाईट, सगळीकडे व्हाईट का घालतेस, तुझं काय विचार काय? तुझा निळा रंग आहे सगळा, म्हणजे आयलायनर सगळं. तेव्हा तो व्हाईट. पण असे लोकांना ना उगाच भीती वाटायची की आपण अध्यात्मक चाललो की ही आता जाईल, आता ही संन्यास घेईल. असं नसतं, अजिबात नसतं. दादाश्रीजी स्वतः म्हणतात जे तुम्हाला लग्न करून संसार करून जे शिकता येतं ते तुम्हाला कुठच्या शाळेत कॉलेजमध्ये शिकता येत नाही. तेव्हा हा अभ्यास आहे. आणि जी लोक आहेत मॉन्क्स आहेत, आता विवेकानंद वगैरे असे ते जन्मालाच तसे येतात, त्यासाठीच आलेले असतात, ते जन्मालाच तसे येतात. प्रत्येक माणूस जो संसारी आहे किंवा गृहस्थी आहे त्यांनी जर स्पिरिच्युअलिटीचा जर त्यांनी साथ घेतली तर ते
सगळं संन्यास हे सोडून बिडून नाही. उलटं आपण संसार खूप चांगला करू शकतो. जी आता हल्ली भांडणं, जरा 30-40 वर्ष झाली लग्नाला की लगेच त्यांचे मतभेद सुरू होतात. नवरा बायको, ह्याचं तोंड तिकडे तर तिचं तोंड तिकडे, हे असं जे काय चालतं किंवा कुठेतरी समवेअर देर इज अ डिस्कॉर्ड. आय हॅव नोटीस. म्हणजे प्रत्येक मॅरिड लाईफमध्ये कुठेतरी तो डिस्कॉर्ड कुठून येतो, काय होतं काय माहिती नाही. डिस्कॉर्ड आला, पण त्याच्यामधनं आपण काय शिकायचं आणि कसा संसार ठेवायचा. प्रत्येक गोष्टीला जरा भांडण झालं की उचलली बॅग चालली डिवोर्स. तर हल्लीची मुलं अरे आत्ता लग्न करतात उद्या डिवोर्स घेतात. म्हणजे काय चाललंय काय. त्यांचा थ्रेशोल्ड जो आहे, टॉलरन्सचा थ्रेशोल्ड 0मध्ये आहे पूर्ण. काही ऐकूनच नाही घ्यायचं, काही ॲडजस्टमेंटसाठी काही प्रयत्नच करायचे नाहीत. सो दिस यू विल लर्न ऑल दिस इफ यू आर इन द स्पिरिच्युअल ट्रॅक. तुम्हाला हा कसं ह्या बॅलन्स ठेवायचं, बॅलन्स लाईफ हे 100%. कारण संसारामध्ये तुम्हाला खूप खूप काय शिकायला मिळतं. सॅक्रिफायसेस असतात, खूप काय 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 काय. नातेसंबंधामधनंच खरं शिक्षण होतं नाही का आपलं. ॲब्सोल्युटली. लाईफ इज रिलेशनशिप्स. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.